अकोला शहरात गोवंश कत्तलीसह नागरिकांच्या घरातून आणि शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जनावरांच्या चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। या घटनांमुळे स्थानिकांमध्ये चिंता आणि असंतोष निर्माण झाला असून आज सायंकाळी शेकडो हिंदू समर्थकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। अकोला शहर तसेच जिल्ह्यातून शेतकरी व नागरिक यांची पाळीव गोवंश चोरी करून कत्तलीकरिता विकली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। मात्र या गंभीर परिस्थितीत पोलीस प्रशासनावर चोर सोडून संन्याशांना फाशी देण्याचा आरोप करण्यात आला आहे। या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने शेकडो नागरिकांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। जुने शहर भागात मागील काही दिवसांपासून गोवंश चोरीच्या घटना सतत समोर येत आहेत। या घटनांमुळे काही नागरिक आपल्या गायींची राखण करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागरण करतात। अशाच एका घटनेत 15 ऑगस्ट रोजी सकाळी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान नागरिकांनी मोठ्या धाडसाने रेहान कुरेशी नावाच्या व्यक्तीला पकडले, जो या चोरीच्या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते। नागरिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। मात्र या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने आश्चर्यकारकपणे ज्यांनी आरोपीला पकडून दिले त्यांच्यावरच कार्यवाही केली। खरा आरोपी मोकाट सोडण्यात आला। आज तो आरोपी शहरात मोकाट फिरत असून ज्यांनी त्याला पकडले त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या घटनांचा जोर वाढला आहे। या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाने पोलीस प्रशासनाला नम्र विनंती केली आहे की या अट्टल गुन्हेगारावर योग्य ती कार्यवाही करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी। तसेच ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांचे गुन्हे मागे घेण्यात यावे। या मोर्चात शेकडो हिंदू समर्थकांनी सहभाग घेतला आणि आपल्या मागण्यांचा ठामपणे पुनरुच्चार केला। पोलीस प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। चलो 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 प्रभु का नाम जय श्री राम जयकारा वीर बजरंगी। बंद करो बंद करो बंद करो। चलो 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 अकोला शहरामध्ये गोहत्या गायी चोरण्याचं काम या जिल्ह्यातले कथाकथित लोक करत आहेत। त्यांना पकडण्यासाठी पोलीस याचे यशस्वी झालेले नाही आहे। पोलिसांना आमची विनंती आहे की लोकांच्या घरात घुसून मालकीच्या गायीला गाड्यामध्ये डांबून रोज 50-60 गायी ते चोरत आहेत। या गायी चोरणं बंद झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने माननीय अकोला एसपी साहेबांना गौरक्षण करिता त्या सर्व गौरक्षक करणारे लोकांवर जे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
ते सर्व गुन्हे मागे करण्यात यावे आणि जे आपल्या अकोला शहरामध्ये मुकाटपणे गोवंशाच्या कत्तल करण्याकरिता हिंदूंची वस्तीमध्ये येत आहे आणि आमचे गोवंश चोरी करत आहे, त्या सर्व आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे। पण तसं न करता ते आमच्या एरियामध्ये आले आणि आमच्या एरियामध्ये येऊन ज्या वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या एरियात गोवंश चोरी करण्याकरिता का आले, तर त्यांनी आमच्यावर 4 चाकी वाहन आणले, आमच्यावर तलवारी आणि पाईप, बरेचसे लोकांकडे बंदुके पण होती। अशी स्थिती या अकोला शहरामध्ये आहे। एकीकडे महाराष्ट्रामध्ये गोवंश कायदा आहे, तर आमची पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की गोवंश कायद्याचा पूर्ण पालन या महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे। गोवंश आणि गाय आम्ही हिंदूच्या नात्याने या सर्व गोवंशाला आमचे आराध्य दैवत मानतो आणि आमचे आराध्य दैवत जर या चोरी होऊन कापण्यात येईल तर हिंदू समाज, सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाकडून न्याय मागणार, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही। आणि जे प्रकरण अकोला शहरामध्ये झालेलं आहे की संन्यासीला सोडून, आरोपीला सोडून संन्यासीला फाशी देण्याचं काम या प्रशासनाकडून झालेलं आहे। म्हणजे आरोपींना सोडण्यात आलेलं आहे, पण ज्यांनी रक्षण केले गौरक्षणाचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। ते सर्व गुन्हे आमचे हिंदू मुलांवर जे करण्यात आलेले आहे ते मागे घेण्यात यावं आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी। आणि यापुढे जर अकोला शहरामध्ये गोवंश चोरी जर झाली तर राजराजेश्वर नगरीमध्ये आम्ही रस्त्यावर उतरून सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करणार। हे आमची माननीय SP साहेबांना आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन आहे। धन्यवाद।